तर आता रक्षाबंधनानिमित्त 2 हप्ते एकत्रित देण्याची बातमी आता जवळपास खरी होताना दिसत आहे. कारण एक हप्ता वितरणाला विलंब होताना दिसत आहे. जर एका हप्त्याला विलंब होत असेल आणि जर वितरण 20 ते 22 तारखेपर्यंत जात असेल तर मग निश्चितच रक्षाबंधनानिमित्त, रक्षाबंधन हे 28 तारखेलाच आहे, तर रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते एकत्रित येण्याची संभावना आता थोडी जास्त दिसत आहे. कारण निश्चितच प्रसार माध्यमांवर ज्या बातम्या येत होत्या की रक्षाबंधनानिमित्त 2 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होईल, तर ती बातमी आता जवळपास खरी ठरताना दिसत आहे. आणि जर आज उद्या हप्ता वितरित झाला नाही तर मग निश्चितच राज्य सरकार यावर विचार सुद्धा करणार आहे. आणि नेहमीच सणासुदीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी रक्षाबंधनाचं भेट म्हणून, रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून निश्चितच एक हप्ता ऍडव्हान्स मध्ये दिला जाऊ शकतो. ऍडव्हान्स म्हटल्यापेक्षा एक हप्ता वेळेवर दिला जाऊ शकतो. जुलैचा महिना संपून आज 16 दिवस झालेले आहे. 28 तारखेला जर रक्षाबंधन असेल तर 30 तारखेचा हा महिना असणार आहे. त्यामुळे फक्त 2च दिवस अगोदर वितरण करायचं आहे राज्य सरकारला. निश्चितच जर ऑगस्टचा हप्ता वेळेवर आला तर रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना 2 हप्ते मिळण्याची दाट शक्यता वर्तवल्या जात आहे. प्रसार माध्यमांवर अशा प्रकारच्या बातम्या आता सध्या ट्रेंड करत आहे. वर्तमानपत्रावर सुद्धा, मोठमोठ्या वर्तमानपत्रावर, मोठमोठ्या युट्यूब चॅनलवर सुद्धा ह्याच बातम्या सध्या ट्रेंड करत आहे की लाडक्या बहिणींना 2 हप्ते रक्षाबंधनानिमित्त एकत्रितपणे दिल्या जाऊ शकते. आणि याचं वितरण हे 28 तारखेच्या जवळपास, म्हणजे 28 ते 30 तारखेच्या दरम्यान होण्याची आता शक्यता वर्तवल्या जात आहे. पण या संदर्भात जरी अधिकृतपणे कुठेही माहिती समोर आलेली नसली तरी सुद्धा वितरण हे होऊ शकते. कसलीही शक्यता नाकारता येत नाही. या अगोदर सुद्धा राज्य सरकारने 2 हप्ते एकत्रितपणे जमा केले होते. आता यावेळेस सुद्धा रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना भेट म्हणून ऑगस्टचा हप्ता जर वेळेवर दिला तर निश्चितच 2 हप्ते एकत्रित येऊ शकतात. या वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्याकडे जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.